पण पाठा कोणत्या कारणानं द्यायचा, कशामुळे द्यायचा, किती वर्षापासून द्यायचा, हे एक जण रात्री बोलत होतं. जेव्हा मी तिथं स्टेजवर गेले तेव्हा आम्ही बोलले. आम्हाला तर माहितीच नाही. जीपकडे पळायला म्हणून गेले तर मला कळलं की ते गेवराचे कार्यक्रम. मग आपल्या प्रश्न मी काय म्हणते हो का, मंदिर बांधलं आपलं सुटणार का, विहार बांधणार सुटणार का, आपले प्रश्न शाळा भेदभाव होऊ नये, अत्याचार होऊ नये, हे आपले प्रश्न आपण बोललं पाहिजे. लोक त्याला आहेत का वावर, आता शेतकऱ्याच्या मालाला भाव आपण म्हणतो, पण ज्याला शेतच नाही, ज्याचं आयुष्य शेतावर दुसऱ्याच्या राबण्यात चाललंय, त्या शेतमजुराचं काय करायचं. मग त्या गडबाला आहे का मजूर, काही ना काही देते, पण शेतमजुराचा सरकार विचारच करीत नाही ना. तुम्हाला आहे का, तुम्हाला काय रोजगार मिळते? 200 रुपये गड्याला किती हजार, 500 रुपये. आणि मग बाईला घरातलं बी करायचं आणि रानातलंही करायचंय, दोघांचं घरातलं पुन्हा रानातलं, आणि गड्याला रानातलंच करायचं. पण तरी सुद्धा जास्त हजरी, बाईला कमी हजरी आहे का? पण आपल्याकडे नेते आले की म्हणतात आम्ही हे मंदिर बांधून देऊ, आम्ही ते बांधून, आमच्या ग्रामपंचायतला फंड द्या, तुमच्या आमचे रस्ते करा, आमच्या नाल्या करा, आमच्या गावातली दारू बंद करा, आमच्या गावातले जे मुलाचे शिक्षण थांबले तर हे सुरू करा, पोरांना रोजगार गावात द्या. कशाला मध्य प्रदेशला कर्नाटकला ऊसतोडीला लोक जातात, जर अवतीभोवतीच्या कारखान्याला जर आपले कामगार जर गेले ऊसतोडीला तर गावातले शिक्षण थांबणार नाही, गाव सोडून जायचे. मग एवढे आपल्या बीड जिल्ह्यात किती कारखाने आहेत, तरी सुद्धा आपले लोक तिकडे जातात. मग ह्या अडचणी आहेत का नाही, पण मोठ्या बेरकीनं म्हणते तर आम्ही हे बांधून देऊ, आम्हाला ते नाही बाबा म्हणायचं. मग आपल्या बायाला कुठे घेऊन जाते, नाही नाही, ते सगळे नेते मंडळी काल आले होते, एक बाया नव्हती, मला काय माहित आहे, मी मला तुम्हाला माहित आहे, मी भाकरी टाकत होते तेव्हा, आणि ती म्हणते अगं चला ना तिकडे कोण आलाय, येणार आहे आपण. त्याच्यामुळे मी म्हणलं बाय त्यांना भेटलं, म्हणलं काय असे असे प्रश्न येतं. आणि पुन्हा हे जिल्हा परिषदेमध्ये माजलगाव मध्ये गाव आहे आणि आमदारकीमध्ये गेवराईत गाव आहे. म्हणलं आमचं सगळा फांगळा झालं की म्हणलं 7 किलोमीटरवर तालुका तो पडतोय आणि 25 किलोमीटरवर माजलगाव पडतोय, आणि निवडणूक होऊन गेली की एकही नेता येत नाही म्हणून. आणि मग निवडणूक आली की मग ह्याच्यावर फुली मारा, त्याच्यावर ठसा मारा, त्याच्यावर फुलं करा, हो पुन्हा येत नाही त्याचं काम मतदानाच्या टायमाला म्हातारे यायच्या पाया पडत नाही, महाराजात का काय व्हायला त्याच्या पगारी चालू. लाडक्या बहिणीचे 1500 रुपये सुरू केले, आणि ह्याच्या म्हाताऱ्या बाया आहेत का त्याची संजय गांधीची पगार बंद केली, त्याची आणखीन दिली नाही. 2-4 महिने झाले, म्हाताऱ्याला तर आहे का पगार, कुणी पगार बंद केली, 6 महिने झाले त्या लोकांची बंद केली पगार. मग जगण्याची त्याला आहे का आधार असले सांगा, नाही नाही, हे बघा हेच असते संधी. आता का कार्यकर्त्याची त्याची जुना धाब्यावर आमचा एवढा बसला बाजार बसला आपल्या पण वाटतंय ते सगळं नाटक असते, नाटक असते तर बाजार बसते ते बऱ्यावर बसते. आपल्या बऱ्यावर बसले म्हणून आपल्या मोठेपणा त्याला गुजबीर सुद्धा बसून नाही दिला. आता नाही ह्या गव्हाणाला तेवढी तिथं राहते ऐकायला, गव्हाणाला इतक्या देखत कशी वाटते नाही, गव्हाणाला 5,000 वाटले. कोणी बघले गव्हाणच्या बाया काल सांगत माजलगावला ती कोणता नाही फुकट तर कोणी करणार नाही करायला का, आपल्याला माहित आहे
की हे काय 5 वर्ष काहीच नाही. नाही. ते काय म्हणतात तुम्ही काय मला फुकट मत केलं का? नाही ना तुम्ही आमच्याकडून पैसे घेतले आणि आपण काय म्हणतो की माझे 5 वर्ष पुन्हा काही येतच नाही आपल्या भेटायला घ्या. पहिले काय करीत होती गावातले लोक येत होते त्याच्या संग मंत्री येत होते आणि ते घरोघर कागद देत होते. माणूस म्हणलं काय आता तुम्ही कागद काय वाटतं आम्हाला पैसे द्या ना. आता हे काय करायचं एकच गुडवं भरायचं आणि मग जरा म्हणायचं आता हे मोडले गाड्या ऐकून घे. आता पैसे देत असं घेऊ नये आणि त्यानं देऊ नये. त्यानं जर काम केलं तर त्याला पैसे द्यायची गरज नाही बरोबर आणि आपल्याला मागायची गरज नाही. आणि त्यांना समजा एखाद्या नेत्यानं आपल्या गावात कामच केलं आपण म्हणू का आम्हाला पैसे द्या म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा ह्या माणसानं काम केलंय. काही लोक असे आहेत की त्याला लोकांनी उभा केलंय जाऊन की तुम्ही उभा राहा म्हणून काही काम करणारे माणसं आणि मग त्याच्यामुळे पण तसे लोक नाहीत ना हे नुसते गुत्तेदार जगवितेत हो असं आहे. काय म्हणाय सगळे काय म्हणते तुम्ही उभा समजायला आम्हाला ज्याला ज्याला वावरात त्याला वावरात तुम्हाला ग्रामपंचायतला उभा राहिला तर नवरा सुद्धा मला टाकायचा नाही म्हटलं महिला इमानदारच म्हणून 1500 सुविधा काढली. तुम्हाला 1500 रुपये दिले आपल्याला समजा तेल किती केले मला खोकला किती लागला त्या बेसरीच्या डाळ महाग झाली माळव महाग झालं. आता माळव महाग झालं पण ते शेतकऱ्याला जर चाललं असेल तर जाऊ द्या पण माळव महाग झालं सगळ्या वस्तू महाग झाल्या मग तेवढं रोज नाही पण रोजगार वाढला ते कुणाला द्यायचं असल्यास व्यापाऱ्याचं शेतकऱ्याकडून कमी भावात घेतात आणि व्यापारी जास्त भावात विकते. शेतकऱ्याचं बी डायरेक्ट शेतकरी ते का गिऱ्हाईक असं मला पाहिजे. महिलाच्या काहीतरी हे काढा महिला तुम्हाला सगळे हे करते पुढच्या वेळेस मी ग्रामपंचायतीला उभं राहते मला सरपंच करा.